नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास मंदिर आणि प्राथमिक विद्या मंदिर तळा इथे नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचं औक्षण आणि पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि खाऊ वाटप करण्यात आलं. या अनोख्या स्वागत सोहळ्यामध्ये नवागत विद्यार्थी आनंदित आणि भारावून गेले. शालेय शिक्षणाचा प्रारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. हा अविस्मरणीय क्षण जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे शाळेत पडलेले पहिले पाऊल आदर्श नागरिक घडवण्याची सुरुवात असल्याचे श्री चंद्रकांत रोडे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा सुंदर ठेवा जपण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं श्री महादेव बैकर यांनी म्हटलंय. तर नवागत विद्यार्थ्यांना श्री श्रीराम कजबजे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये आकर्षक असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी छायाचित्र काढून ही आनंददायी क्षणाची आठवण जतन केली. शाळेच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्याची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. तसेच रंगबेरंगी फुग्यांची सुंदर कमान उभारली असल्यानं संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण तयार झालं होतं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी, आनंद आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्याचं दिसून आलंय. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, गोमवेदक विद्या मंदिरचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री महादेव लोकरे, शाळा समिती सदस्या नेत्रा देशमुख, स्वप्नाली कदम, स्नेहल तळकर, अतिका रहाटविलकर, नूतन लोखंडे, ज्योती गायकवाड, नमिता कांढरे, विनायक महाडकर, ज्योती काप, मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या सर्वांचं 15 जून शाळेचा पहिला दिवस आपलं मनापासून या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तुम्ही या शाळेमध्ये, या संस्थेमध्ये आज प्रवेश घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवादही देतो. आपल्या या संस्थेचं नाव गेली 75 वर्ष संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. 75 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन झाली आणि त्याच्यानंतर ती स्थापन झाली तेव्हा ती 8वी ते 10वी इतकीच होती. मग त्याच्यानंतर 1ली ते 4थी, 4थी ते 5वी ते 8वी आणि त्याच्यानंतर मग 11वी, 12वी आणि मग 5वीपर्यंत शिक्षण किंवा डॉक्टरेटपर्यंत शिक्षण आज आपल्या संस्थेमध्ये होतं आहे. तुम्ही या संस्थेची निवड केली आणि तुमच्या मुलांना इथे ज्ञानार्जनासाठी उपलब्ध केलं. मी खात्रीने सांगतो ही मुलं भविष्यामध्ये तुमचं, या संस्थेचं आणि आपल्या सर्वांचंच नाव मोठं करतील. त्याच्यासाठी असणारा इथं जो शिक्षक वर्ग आहे हा चांगल्या पद्धतीने काम करतोय, चांगल्या पद्धतीने मेहनत घेतोय. आणि यंदाचा तुम्ही बाहेरचा फलक बघितला असाल की त्या फलकावर 10वीचे विद्यार्थी आपल्या इथे जे पास झाले त्याच्यातले 20 विद्यार्थी 75% पुढे जाऊन पास झाले. आपण संपूर्ण तळा तालुक्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 11 हायस्कूल्स आहेत. ह्या 11 हायस्कूलमध्ये पाचसुद्धा विद्यार्थी एकेका हायस्कूलचे 75% पुढे गेले नाही. मात्र आपल्या हायस्कूलचे विद्यार्थी 75% पुढे जवळजवळ 20 आहे. याचा अर्थ 1ली ते 5वी, 4थी आणि 4थीपासून मग 5वीपासून 10वीपर्यंत शिक्षण हे ज्या पद्धतीने मिळालं पाहिजे ते चांगल्या पद्धतीने आपल्या संस्थेमधनं आपण देण्याचा सर्वजण प्रयत्न करतोय. इथं बसलेले पालक वर्ग मागचे काही वर्ष या शाळेशी संबंधित आहे. त्यांचं सहकार्य सुद्धा या संस्थेसाठी चांगलं आहे आणि त्यांनी विश्वास संपादन करण्यात, त्यांचा जो विश्वास या संस्थेने संपादन केला आहे आणि म्हणून ही सर्व मंडळी या संस्थेला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही प्रवेश घेतलेला, तुम्ही आजच मुलाच्या बाबतीत ठरवू नका की माझा मुलगा डॉक्टर होणार, माझा मुलगा इंजिनियर होणार का माझा मुलगा अमुक का होणार. माणसाचं मन हे नेहमी बदलत असतं आणि मन जसं बदलत असतं तसा तसा माणूस प्रगती करत असतो. आज जर मला असं वाटलं की मी काहीतरी व्हावं आणि पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की नाही ह्याच्यापेक्षाही दुसरी गोष्ट काहीतरी चांगली आहे तर माणसाचं मन बदलतं म्हणून तो चांगल्या गोष्टीकडे जातो. त्यामुळे आज तुम्ही ज्या वर्गामध्ये तुमचं पाल्य शिकतोय त्या वर्गावरच फक्त लक्ष ठेवा. मात्र पालकांना विनंती आहे की आपण शाळेत यावं, आपल्या पाल्याबद्दलची माहिती घ्यावी. आपलं पाल्य
कुठं चांगलं आहे, कुठं आपलं पाल्य चुकू शकतं याची कल्पना आपल्या शिक्षकांना द्यावी. म्हणजे शिक्षक सुद्धा त्या पद्धतीने त्या तुमच्या पाल्याकडे पाहतील आणि निश्चितच हा जो काय मातीचा गोळा आहे तो चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न आपले सर्व शिक्षक, आपण पालक, संस्था चालक असं सर्वांनी मिळून चांगले विद्यार्थी ह्या शाळेचा घडवण्याचा आपण प्रयत्न करू. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.